नमस्कार. VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण करणार आहोत मेथांबा. मेथांबा करण्यासाठी आपण ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही बघा. सगळ्यात प्रथम याची सालं काढायची आहेत. कैरी आता आपण ही कापून घेऊया. कैरी कापून झालेली आहे आणि ही आता मेथांबा करण्याची आपण तयारी घेतलेली आहे. चला बघूया. सगळ्यात प्रथम 1 चमचा तेल आणि वरती 1 चहाचा चमचा तेल. अशा पद्धतीने मी तेल घातलंय. मोहरी घालूया. तसंच मेथी पण घालायची आहे. ही कैरी टाकली आणि हे ढवळून आपण 2 मिनिटं याला वाफ द्यायची आहे. बारीक गॅस करून. दोन मिनिटं झालेत. बघूया जरा मध्ये ढवळूया. हे बघा छान शिजत चाललेली आहे. अजून थोडी वाफ पाहिजे, पण त्याच्या आधी आपल्याला लाल तिखट घालायचे. म्हणजे ते पण फोडींना लागेल छानपैकी. परत 1 मिनिट आपण वाफ काढूया. हे बघूया. कैरी आता छान शिजलेली आहे. बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे.
हा गूळ आता विरघळला की आपण गॅस बंद करायचा आहे. जरा 1 मिनटं थोडं गरम करायचं आहे. गुळाचा पाक वगैरे काय करायचा नाही, फक्त गूळ त्याच्यामध्ये विरघळणं गरजेचं आहे. आपण बघू शकता. हे बघा, गुळाला सुद्धा उकळी आलेली आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता हा मेथांबा आपला तयार झालेला आहे. हा सुमारे 2 तास थंड करायचा आहे आणि मग बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून व्यवस्थित वापरू शकतो. हा मोरंबा सुमारे 15 दिवस छान टिकतो आणि ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हा मेथांबा आपला तयार झालेला आहे. या मेथांब्यासाठी गूळ साधारण जर 2 वाट्या कैरी असेल तर 1 वाटी गूळ असं प्रमाण घालायला हवं असतं. ते मी सांगायचं राहून गेलं होतं, म्हणून हे आता सांगितलं आहे की 2 वाट्या कैरी असेल तर 1 वाटी गूळ अशा पद्धतीने गुळाचं प्रमाण त्याच्यामध्ये घालायचं आहे. हा मेथांबा आपला तयार झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. हा पदार्थ आपल्याला पोळीबरोबर तोंडी लावणं म्हणून खाता येतो. आंबट गोड आताच्या सीझनमध्ये तोंडाला चव आणणारा असा हा पदार्थ आहे. तसंच हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खायचा आहे. हा मेथांबा फ्रीजमध्ये ठेवून खायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.